कंट्रोलच एकंदरीत ट्रम्पच्या हातामध्ये होतं असं त्या ठिकाणी दिसतंय। तुम्ही किती दिवस लढायचे, किती तास लढायचे याचं सुद्धा ट्रम्पने ठरवलं आणि त्यांनीच त्याचा पूर्ण विराम केला अशी असणारी परिस्थिती आहे। भारताच्या पंतप्रधानाकडे ही जवानाने आपलं आयुष्य देशाला अर्पण केलं, इजा झाली, त्याच्यामध्ये काही जण दगावले अशी असणारी परिस्थिती आहे। मुंबई सारख्या शहरामध्ये घाटकोपर, रमाबाई नगर, कामराज नगर या ठिकाणी राहणारे मुरली नाईक हे अग्निवीर म्हणून होते। त्यांना लाईट इन्फंट्री रेजिमेंट जे होतं त्या लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं होतं। त्यांचा जो स्पॉट होता त्या मेजरने डिफाईन असं केलेलं आहे की डिफेंडेंट लोकॅलिटी 507 मोटार पोझिशन अशा पोझिशन मध्ये त्यांना असताना तिथे नेमण्यात आलं होतं। मुरली नाईक ते ऑपरेटर म्हणून होते आणि त्या ऑपरेटर म्हणून असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली अशी परिस्थिती आहे। या पूर्ण कायद्यामध्ये वीरगतीना मार्टर झाले तर त्यांचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून जे बेनिफिट्स मार्टर यांना मिळतात ते अग्निवीरांना मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या संदर्भातला असणारा दिल्ली हायकोर्टामध्ये अग्निवीर स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होतं। ही स्कीम घटनाशीर आहे असं मानण्यात आलं। ती घटनेशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही, परंतु सोल्जरला ज्या बेनिफिट्स आहेत त्या बेनिफिट या अग्निवीरांना सुद्धा त्या ठिकाणी लागू होतात त्यांना वीरगती प्राप्त झाली तर। आपल्या पुढे असणारं महाराष्ट्र शासनाचा असणारं एक GR आम्ही असणारं हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे वरती की कुठल्याही पद्धतीने असताना त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे। पण दुर्दैवाने केंद्र शासन की जे सिंदूर बद्दलचा असणारं कॅपिटलाइज करायला निघालेलं आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असणारं त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायला तयार नाहीये। मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे या संदर्भातली, 1-2 दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गृहीत धरून चालतो आणि त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे। केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। ही जी वीरगती ज्यांना प्राप्त झाली त्याच्या पाठीमागची एक भावना होती की त्याला कुठेही हे वाटता कामा नये की माझ्या कुटुंबाचं कोणीही
विचार करणार नाही किंवा माझ्या कुटुंबाचं काय होईल याचा कुठेही त्याच्या मनामध्ये लवलेश येऊ नये म्हणून किमान ज्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याला शासनाकडून 1 कोटीचं त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याचं मनोबल टिकवण्यासाठी त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असणारा ज्यांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला 1 कोटीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे. परंतु पंजाब मधला असणारा अग्निवीर असेल किंवा मुंबई मधला असणारा मुरली नाईक तो खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे. त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर घाटकोपर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी राहतात. तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. ती महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय. जे जनतेमधनं आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं, मेसेजेस पाठवावेत की ज्या सोल्जरला वीरगती प्राप्त झालेली आहे मग तो अग्निवीर मध्ये अग्निवीर ह्या नावाने असेल, BSF या नावाने असेल, इंडो टिबेटियन फोर्स या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल, अग्निवीर ह्या नावाने असेल, या सगळ्यांना युद्धामध्ये किंवा कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांना ही योजना लागली पाहिजे, लागू केली पाहिजे. तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असणारे अनेक सैनिक हे रिझिग्नेशन देऊन गेले. ती परिस्थिती भारतावरती येऊ नये आणि म्हणून त्याला मदत केली पाहिजे. आपण आता विचार हिंदी में बोल दीजिए. मुंबई घाटकोपर रमाबाई नगर के मुरली नायक जो है ये अग्निवीर में रिक्रूट किए गए थे. 3 साल अग्निवीर करके रहे, उनको ट्रेनिंग मिली और पुलवामा के बाद की जो लड़ाई हुई उसमें उनकी पोजीशन जो है 507 मोटर पोजीशन लोकेलिटी डिफेंड करने की उन पर जिम्मेदारी थी. वो जिम्मेदारी निभाते समय उनको वीर गति प्राप्त हुई और इस वीर गति प्राप्त हुए अग्निवीर को शासन की ओर से कोई मदद नहीं मिलती, ऐसी एक परिस्थिति है. एक तरफ जो जीआर निकला हुआ है वो जीआर ये कहता है कि किसी भी लड़ाई में जो व्यक्ति है उसको वीर गति प्राप्त होती है तो उसके परिवार को शासन की ओर से 1 करोड़ की मदद की जाती है. लेकिन मुरली नायक इनके परिवार को जो है वो आज तक ना मदद मिली न सरकार ने उनको पूछा है. महाराष्ट्र शासन और केंद्र शासन दोनों से हम विनती करते हैं कि आपको अगर सैनिकों का मनोबल जो है बरकरार रखना है तो उसको ये आश्वासित होना चाहिए कि उसके परिवार की जो है वो देखभाल की जाएगी और इसी उद्देश्य से ये योजना ले आए थे. मैं मानता हूं कि युद्ध के वक्त पाकिस्तान के काफी बड़े सैनिक जो है रिजिग्नेशन देके गए तो उनको डर था कि अगर हम लोग वीरगति प्राप्त हुए तो हमारे परिवार को कोई देखेगा नहीं. तो मेरे ख्याल से भारत में ये परिस्थिति ना हो इसलिए सरकार ने
पंजाब में जो एक अग्निवीर को वीर गति प्राप्त हुई है और महाराष्ट्र में मुरली नायक को जो वीर गति प्राप्त हुई है, उनको परिवार की जिम्मेदारी जो है केंद्र शासन और महाराष्ट्र शासन दोनों उठाए, ऐसे हम लोग उनसे विनती करते हैं। अगर शासन ये जिम्मेदारी उठाती नहीं है तो हम लोग कोर्ट का दरवाजा जो है वो खटखटाएंगे और मुरली नायक को के माध्यम से जितने भी अग्निवीर जो है जिनको वीर गति प्राप्त हुई है उनको मदद करने की कोशिश करें। क्या इसको लेकर आपकी मुख्यमंत्री से कुछ बातचीत हुई है? मैंने मुख्यमंत्री से वक्त मांगा है, मैं उम्मीद करता हूं कि ये 2 दिन में मुख्यमंत्री वक्त देंगे और इस पे बातचीत होगी। जहां तक हमारी बात मुख्यमंत्री तक पहुंचाने की बात जो है उसका न्योता हमने भेज दिया है। सर, मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांचे हे संपू द्या मग आपण सर, प्रश्न हाच उपस्थित होतोय की अग्निवीर संदर्भात तुम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केला होता, राहुल गांधींनी उपस्थित केला होता, सरकारने कुठेतरी रेटून यांचा हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता ही परिस्थिती आल्यानंतर सुद्धा मदत मिळत नाहीये, सगळं हे फेल ठरले। ते मी एक म्हणणार आहे त्याच्यामध्ये की या दरम्यान मला वाटतं काही रिटायर्ड मिलिटरीच्या लोकांनी जे वक्तव्य केलं होतं ते मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे की अग्निवीर ही स्कीम आणल्यामुळे रेग्युलरली 2.25 लाख सैनिक रेग्युलर सैनिक जे झाले पाहिजे होते ते त्या ठिकाणी झालेले नाही, तशी असणारी परिस्थिती आहे। 4 वर्षानंतर याच अग्निवीरला ऑप्शन असतं की त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं की न करायचं, पण ते त्याचं कंटिन्यू करणं किंवा न करणं की त्याच्या 4 वर्षाच्या आउटपुट वरती आहे अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैव मी असं मानतोय की पहिल्या वर्षी जे अग्निवीरला ट्रेनिंग दिल्या जाते आणि रेग्युलर रिक्रूट केलेल्या सोल्जरला जी ट्रेनिंग दिल्या जाते त्याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे। तो जर कोपात झाला तर मग त्याला एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जाते, तशी मुरली नाईकची आहे की त्याला ऑपरेटर म्हणून असणारा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। म्हणजे हा ऑपरेटर म्हणजे असणारा मशीन गन ऑपरेटर आहे, त्या ठिकाणी ऍक्च्युअल वॉर झोन मध्ये आहे आणि आमने सामने असणारा त्यांचा सामना झालेला आहे। तर असे असणारे जे अग्निवीर जे आहेत त्यांचा शासनाने मान सन्मान राखला पाहिजे, एवढीच आमची मागणी। दुसरं याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे पार्लमेंटनी केलेला कायदा आर्मी इंडियन आर्मीच्या संदर्भात, तिथे सरकारला त्या कायद्यामधनं अधिकार देतात की त्यांना अजून टेरिटोरियल आर्मी उभ्या करायच्या असतील ते वेगवेगळ्या नावाने होतं। म्हणजे इंडो तिबेटियन आर्मी आहे, गोरखा आर्मी आहे, त्याच्यानंतर असणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत, त्याच्यानंतर असणारा BSF आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचा असणारं उभं करण्याचा अधिकार दिलेला आहे। पण त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की भेदभाव करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही, किंवा इथे भेदभाव झालेले असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय की मुरली नाईक हा सुद्धा 9 तारखेला वारलेला आहे, ज्या युद्ध चाललेलं आहे त्या दिवशीच तो वारलेला आहे आणि तो काश्मीरच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी आहे। ज्या गावांवरती शेलिंग होत होता त्या गावांना प्रोटेक्शन देणं आणि शेलिंग करणं ही त्याच्याकडची असणारी जी जबाबदारी होती त्या जबाबदारीमध्ये त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे। त्याच्यामुळे त्याला वेगळं ट्रीट करता येत नाही आणि हे शासनाला त्या ठिकाणी पटवून देण्याचा आमचा मार्ग आहे। जे काय भारत पाकिस्तान युद्ध सदृश्य परिस्थिती झाली किंवा युद्ध झालं तेव्हा त्या अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता। काँग्रेसचे नाना पटोले सह म्हटले तर काही कॉम्प्युटरवरचं एक प्रकारचं वॉर होतं, कसं मी तर सगळ्यात पहिला होतो त्याच्यामध्ये सांगायला की असणारं हे या युद्धाचं जे आहे आर्मीवरती तुम्ही सोडलं, तेव्हा आर्मीवरती सोडल्यानंतर पंतप्रधान मध्ये का घुसले
विड्रॉ करायचं की न करायचं, थांबवायचं की न थांबवायचं, हे तुम्ही मिलिटरीला का डिसाईड करून दिलं नाही? एक तर सुरुवात करायला तयार नव्हता. पंतप्रधान हा भित्रा भागूबाई आहे हे आता क्लिअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा मिलिटरीला सुरुवात करायला गेल्यानंतर एंड करायची असेल तर मिलिटरी एंड करेल ना. तुम्ही कशाला मध्ये हस्तक्षेप करताय? सर, पाकिस्तान की तरफ से जो उनके सेना के आर्मी चीफ वगैरह है, उनका बयान आता है कि हमारे पे अटैक हुआ था, हमारे इतना नुकसान हुआ, और अगर समय पर युद्ध नहीं रुकता तो कहीं ना कहीं पाकिस्तान का बहुत नुकसान होता. और कुछ उसी तरह का जो है जो प्रवक्ता बीजेपी का आरोप है कि ठीक उसी तरह से जो है कांग्रेस को लोग प्रवक्तागिरी कर रहे हैं, और वो बता रहे हैं कि जो युद्ध हुआ था वो मतलब बच्चे के जो कंप्यूटर जो वीडियो गेम है कुछ इस तरह का से उससे तुलना कर रहे हैं. देखिए, ऐसा है कि इस युद्ध में जो है वो एयरफोर्स ने पूरा कंट्रोल कर लिया था 2-3 दिन के अंदर. सवाल ये है उसमें कि पाकिस्तान के पास 7 दिन के ऊपर लड़ने के कोई वेपनरी नहीं थी, ना उनकी हैसियत थी. 1971 रिपीट करने का आपको मौका आया था. जब बांग्लादेश पाकिस्तान से अलग हुआ, एक नया देश हुआ. पिछले 25 सालों से ये आतंकवादी हमले जो है वो भारत पर होते रहे, और इसका नेक्सस जो है वो टेररिस्ट कैंप नहीं है. ये नेक्सस जो है वो पाकिस्तान आर्मी के है और आईएसआई से है. मौका मिला था कि आपको कि पाकिस्तान की अहमियत ही खत्म कर दे. ना रहेगी बांस तो कहां से बजेगी बांसुरी. ये मौका था, ये मौका आपने क्यों गवा दिया? इसका जवाब जो है प्राइम मिनिस्टर ने देना चाहिए और बीजेपी वालों ने देना चाहिए कि आपने मौका क्यों गवा दिया. सर, कांग्रेस यहाँ पर होता है तो अमेरिका नहीं आती है यहाँ पर आपको बचाने के लिए. यहाँ के ही सिपाही आप लोगों को बचाते हैं. तो सिपाहियों को जब मौका मिला था पूरा तहस नहस करने का और 1971 रिपीट करने का, तो आपने क्यों मौका गवा दिया? सर, कांग्रेस के नेता है नाना पटोले वो लगातार सवाल उठा रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर तो कुछ नहीं था बल्कि बस वीडियो गेम था. ऐसा है कि उससे पहले हम लोग ने इसको शुरुआत किया. नाना बहुत पीछे से अभी शुरुआत कर रहा है. जब सबने अपने असलार जो है बाहर निकालने के बाद अब कोई कार्रवाई अपने पे नहीं होगी तब वो अपने असलार निकाल रहा है. ऐसी परिस्थिति है. करना है अटैक तो पहले दिन करो, जैसे हम लोग कर रहे हैं. पहले पूछना है तो पहले पूछो. आज भी राहुल गांधी कोर्ट में जाने के लिए तैयार नहीं है इलेक्शन कमीशन के खिलाफ. खाली आप लोगों के माध्यम से लोगों को बहला रहा है, दूसरा और कोई नहीं है. तो मतलब जिस तरीके से राहुल गांधी प्रश्न उपस्थित करते हैं कि ईवीएम का घोटाला हुआ है, तो आप इसे मानते हैं सही कि नहीं? सवाल ऐसा है कि पब्लिक एंटरटेन के लिए बहुत अच्छी बात है, लेकिन हकीकत के लिए बहुत बेकार बात है. जहां लड़ना है वहां आपने लड़ना चाहिए, और मामलों को अगर लेके आपको लड़ना है तो आपको कोर्ट में लड़ना है. सर, पहलगाम पे जिस तरीके देखा कई लोग उसमें मारे गए, वही अगर देखा जाए तो जिस तरीके से अहमदाबाद में हादसा हुआ है, फ्लाइट क्रैश हुई है, किस तरह देखते सर? क्योंकि 200 लोग से ज्यादा लोग उसमें मरे हुए हैं. 275 के करीब आंकड़ा है. आप लोगों ने मेरे ख्याल से बीजेपी के बिहार के नेता है, मंत्री थे पहले, एविएशन मिनिस्टर थे, वो खुद भी पायलट है. रूडी, राजू प्रताप रूडी, राजू प्रताप रूडी बराबर है. उनकी अगर इंटरव्यू अगर आपने देखा होगा, बहुत सारी बातें कहते थे कि इसमें हादसा ही नहीं हो सकता.
उनका इशारा और किसी और था। मतलब आपके हिसाब से कि कोई साजिश है जिसकी वजह से पूरा क्रैश हुआ है? उनकी बयान से मैं कह रहा हूं कि वो इशारा कर रहे हैं कि ये प्लेन में बिगाड़ हो ही नहीं सकता है। एक समय में दोनों इंजन साथ में फेल हो ही नहीं सकती उनका, ऐसी उसकी टेक्नोलॉजी है, वो ही बता रहे थे। मैं उम्मीद कर रहा हूं कि कुछ दिनों में रूडी प्रताप जो है वो और खुल के आएंगे और बताएंगे हमको कि उससे क्या उनकी इस इंटरव्यू का अर्थ क्या। सर, जानकारों द्वारा एक क्या आरोप लगता है कि एयर इंडिया जब सरकार के पास थी तो लोगों ने कहा कि इसे सरकार जो है मतलब नवरत्न में उससे गिनती हो रही थी। तो जब सरकार ने उसे टाटा को दिया तो उस समय जो इसका जो सेफ्टी का जो रखरखाव था वो इंडियन इंजीनियर के पास था, और बाद में इसे आरोप लग रहा है कि जो तुर्की के इंजीनियर हैं उनके पास दे दिया गया। और इसमें और एक बात ये भी आ रही है कि इसके अंदर जो पहले से ही विसल ब्लोअर के मामले उठ रहे हैं कि जो इसके अंदर जो पार्ट्स हैं उसको लेकर पहले भी काफी आवाज उठते रहे इसके पार्ट्स को लेकर। तो इसका कैसे देखते हैं? देखिए, ऐसा है कि मैंने इसलिए कहा ना कि रूडी प्रताप की जो मुलाकात है, इज ए पायलट हिमसेल्फ, मैं जानता हूँ क्योंकि वो हमारे साथ में लोकसभा में थे। इज ए पायलट हिमसेल्फ, अभी भी फ्लाई करते हैं। मेरे ख्याल से उनका जो बयान है और हिंदू में एक आर्टिकल आया था इसी बाई कैप्टन का, मेरे ख्याल से दोनों को अगर हम लोग पढ़ेंगे तो दिस इज अ नॉन क्रैशेबल एयरक्राफ्ट करके वो दोनों कह रहे हैं। सर, कांग्रेस ने अफवाह उड़ाया था कि अमेरिका में जो है पाकिस्तान का जो अमेरिका में एक परेड हुआ था, सेना के परेड में पाकिस्तान के जो आर्मी के प्रमुख है मुनीर, उनको मतलब अमेरिका ने बुलाया है। कांग्रेस ने ऐसे सब जगह मतलब अफवाह फैलाकर कहीं न कहीं खुद निशाना साधा था, लेकिन बाद में मालूम पड़ा कि अमेरिका ने कहा कि हमने इनको नहीं बुलाया है। तो इसे आप कैसे देखते हैं? देखिए, अमेरिका को बदनाम करने के लिए कांग्रेस वालों ने एक चाल चली। एक तरीके से कहिए कि मोदी पर दबाव डाल के जो एक मौका आया था उसको जो गवा दिया, दूसरे तरीके से वो उनको बदनाम कर रहे हैं और कुछ नहीं देख रहा हूँ। सर एक मिनट सर, कल पुणे में भी एक बड़ा हादसा हुआ है। एक ब्रिज था वो कोलैप्स हो गया जिसमें कई लोगों की जान भी चली गई, ऐसी खबर है जैसे 7 लोगों की जान चली गई। बारिश के वक्त जब ऐसा पुल क्रैश हो जाता है, पुल टूट जाता है, किसे देखते सर? देखिए, अपने यहाँ ब्रिजों की ऑडिट नहीं होती है। मैं सरकार से ये कहूँगा कि जिस कॉन्स्टिट्यूंसी में मैं आता हूँ वहाँ पर 110 साल बाद ब्रिटिश PWD डिपार्टमेंट का एक लेटर आता है कलेक्टर को कि ये जो पुल है इसकी लाइफ खत्म हो चुकी है, हम इसकी जिम्मेदारी नहीं लेते। और ये लेटर आया था मेरे ख्याल से 1996 में। उनके पास अपने पुलों की ऑडिट है, लेकिन अपने यहाँ अपने पुलों की ऑडिट नहीं है। ये ऑडिट होना चाहिए कि आपकी जो पुल है किस कंडीशन में है, क्या है। तो मैं मानता हूँ कि इसका ये हादसे जो है रोका जा सकता है। ही घटना घडली नागरिकांचा गेलेला आहे। मात्र यामध्ये एक पत्र समोर आलंय की फक्त मंत्र्यांनी या पुलासाठी 80,000 रुपयाची तरतूद केलेली होती। एक असं आहे की आपल्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्यावरती अजून ब्रिटिश राज करते असं मी त्या ठिकाणी म्हणेन। अकोल्यामधला असणारा गांधीग्रामचा जो ब्रिज आहे किंवा त्याच्या जो ब्रिज आहे, याचं लाईफ गॅरंटी संपल्यानंतर इंग्लंडच्या PWDचं पत्र आलं होतं की लाईफ संपलेलं आहे आणि यापुढे ज्या कंपनीने घेतलं होतं त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही अशी परिस्थिती आहे। त्या पुलाला माझ्या अंदाजानं 90 वर्ष झाली असतील अशी परिस्थिती आहे। त्यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट आपल्या पुलांचे अजून आहेत अशी परिस्थिती आहे, पण आपण आपल्याच पुलांचं ऑडिट केलेलं नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्या पुलांची
कंडिशन काय आहे ही आपल्याला माहित नाही आणि म्हणून असं ते पुलांची कंडिशन माहित नसल्यामुळे पाऊस जोरात पडला अधिक पडला तर माती त्याच्यातली वाहून गेल्यानंतर काय परिणाम होणार याची आपल्याकडे जाणीव नसल्यामुळे असे आक्षेप होतात आहेत किंवा पहिल्यांदा शासनाने सगळ्या पुलांची ऑडिट केली पाहिजे अशी परिस्थिती. सर, अहमदाबादमध्ये जी काही विमान दुर्घटना झाली यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, कसं काय? मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की बीजेपीचेच असणारे एक नेते आहेत रुडी प्रताप म्हणून, त्यांची मुलाखत आहे. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या ड्रीमलायनर बोईंग जे आहे याच्यामध्ये बिघाड होऊ शकत नाही, सायमल्टेनियसली बिघाड होऊ शकत नाही. याच्यामध्ये सिस्टम अशा आहेत की ज्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये ताबडतोब कळतं, जाणीव होते अशी परिस्थिती आहे. आणि तेव्हा त्यांनी इतर गोष्टींच्या बाबतीत त्यांनी असा इशारा केला अशी परिस्थिती आहे. मी असा मानतोय की त्यांच्या ही पहिली मुलाखत आहे, दुसऱ्या मुलाखतीमध्ये त्यांचा इशारा कुठल्या दिशेने होता याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट केलं तर सामान्य जनतेला आणि आमच्यासारख्यालाही कळेल त्या विमानामध्ये काय बिघडलं. घातपात वाटतं यामध्ये इंडिकेशन कोणाकडेच नाही अजून काही. सर, मालवण मधल्या राजकोट इथल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आलेला आहे त्याचा देखील एक व्हिडिओ समोर येत आहे व त्याचं काम खचल्याचं पाहायला मिळतं त्या व्हिडिओमध्ये. टक्केवारीचा परिणाम. संजय राऊत देखील याच विषयावर बोलतात की आता देखील भ्रष्टाचार झालाय आणि किती भ्रष्टाचार झालाय तो समोर आणणं गरजेचं आहे. त्यांनी आणावा. चल, थँक्यू. सर, जो आता मुंबई शहरामध्ये पाऊस होतोय, मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं, मात्र आता रस्त्यांवर खड्डे पडलेले. आज बेस्ट बस देखील खड्ड्यात अडकली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडले. एकनाथ शिंदेचं स्वप्न होतं रस्त्यांचं. जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवरती असणारी कारवाई झाली पाहिजे. निकृष्ट दर्जाचे रस्ते असेल, वॉशअप झाले असतील किंवा रस्त्यावरचा डांबर व्हायला असेल तर त्यांनी डांबर वापरलाच नाही, त्यांनी जळालेलं ऑइल वापरलेलं आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने करप्शन थांबेल असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का मग कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी द्यायला तयार होणार नाही. चालेल, थँक्यू.